नमस्कार छोट्या मित्रांनो. सकाळची सुंदर वेळ होती. जंगल हळूहळू जागं होत होतं. पक्षी गाणी गात होते आणि आपला लांडगा भाऊ आज खूपच खुशीत होता. अरे वा, किती छान सकाळ आहे. आज तर मी पूर्ण जंगल फिरणार. लांडगा आनंदाने फिरत होता. इतक्यात लांडग्याच्या नाकात एक भन्नाट वास आला. हा कसला मस्त वास आहे. अरे रे, हा वास मला वेडा करतोय. कुठे आहेस रे चविष्ट खाऊ? मी आलोस. लांडग्याने इकडे तिकडे शोधलं आणि त्याला एक मोठा मांसाचा तुकडा दिसला. लांडगा लगेच मांसावर तुटून पडला. हे माझं, हे पण माझं. तो इतक्या घाईघाईने खात होता की त्याला काहीच भान राहिलं नाही. आणि अचानक एक हाड त्याच्या घशात अडलं. अरे बापरे, हे काय झालं? लांडगा घाबरून गेला. तो इकडे तिकडे धावू लागला. वाचवा, कोणी आहे का? माझ्या घशात हाड अडकलंय. जंगलातील प्राणी दुरून सगळं पाहत होते. ससा म्हणतो, हा बरा झाला की आपल्यालाच खाईल. हरिण म्हणतो, हो हो, मी पण दूरच उभा राहतो. वाचवा, 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 वाचवा. बिचारा लांडगा आता खरंच अडचणीत सापडला होता. तेवढ्यात आकाशातून एक सुंदर सारस खाली उतरला. अरे रे, इथे एवढा गोंधळ कसला? सारस भाऊ, कृपा करून मला वाचव. माझ्या घशात हाड अडकलंय. पण मी मदत केली तर तू मला खाणार तर नाहीस ना? अरे नाही नाही, मी शब्द देतो. उलट मी तुला मोठं बक्षीस देईन. खरंच? सारसा, जपून बरं का? हो, त्याचं तोंड म्हणजे गुहेसारखं मोठं आहे. सारस भाऊ, कृपा करून मला वाचव. ठीक आहे, मी प्रयत्न करतो. लांडग्यानं हळूहळू तोंड उघडलं. सारसानं आपली लांब चोच आत घातली. सगळ्यांनी श्वास रोखला. सारस तोंडात शोधत होता आणि मग थांब थांब, मला काहीतरी दिसतंय. लवकर करा ना, माझा जीव घाबरून अर्धा बाहेर आलाय. हो, आता मला हाड दिसलं. सारसानं हळूच हाड पकडलं आणि मग फटकन हाड बाहेर आलं. आता बरं वाटतंय. लांडगा आनंदाने उड्या मारू लागला. मी वाचलो, मी वाचलो. वा, सरस खरंच धाडसी आहे. छान, आता माझं बक्षीस द्या. हे ऐकताच लांडग्याचा चेहरा बदलला. हसू गर्वात बदललं. बक्षीस? हो, तुम्ही वचन दिलं होतं. अरे भोळ्या सारसा, माझ्या तोंडात चोच घालूनही तू सुखरूप बाहेर आलास. हेच तुझ्यासाठी सर्वात मोठं बक्षीस आहे. काय? हे ऐकून सारसाला खूप वाईट वाटलं. मी तुझा जीव वाचवला आणि तू मला फसवलं. पण लांडगा फक्त हसत राहिला. सारस शांतपणे पंख पसरून आकाशात उडून गेला. सूर्य मावळू लागला आणि सारस दूर क्षितिजात नाहीसा झाला. मुलांनो, यावरून आपण काय शिकलो? कृतज्ञ लोकांकडून उपकारांची परतफेड अपेक्षित नसते आणि जो मदत करतो त्याचे आभार मानायला कधीही विसरू नये. अशाच छान छान गोष्टी ऐकण्यासाठी स्टोरी टेलर स्वामी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नव्या गोष्टीसोबत.